कम्युनिस्ट असोत, RSS असोत, BJP वाले असोत, समाजवाद्यातले गट असोत, सर्व लोक जॉर्जकडे पाहताना नेहमी पक्ष विसरून पाहतात. एक चहावाला होता, त्याच्याकडे जॉर्ज जात असे. बर. ते भीषण आहे, बिहार आहे पहिली गोष्ट. हो. म्हणजे त्याच्या चहाच्या टपरीवर गेलं की तुम्हाला नाला ओलांडून जावं लागतं. बर. मध्ये नाला वाहत असतो, घाण नाला असतो. बिहार पवित्र आहे एकदम. घाण नाला वाहत असतो. त्या सगळ्या घाणीमध्ये लोक तिथे चहा पित असतात. बर. त्या नाल्यावर एक असं फळकूट टाकलेलं असतं, त्याच्यावर पाऊल टाकून पकडले जायचं. चुकून तुमच्या फळकुटावरचा पाय इकडला तिकडे गेला की तुम्ही गेले. तुमची आंघोळ झाली, गंगेची आंघोळ झाली म्हणा. त्याकडे गेलो, बसलो मी 2 तास. तर तो मला इतका भरभरून गोष्टी सांगत होता, त्याचे फोटो माझ्याकडे. जॉर्ज तिथे दररोज यायचं. बर. तिथे यायचा, गप्पा मारायचा, त्याच्याशी गप्पा मारायचा, आणि मग लोक तिकडे यायचे, दरबार भरायचा. असे लोक इतके भेटत होते जागोजागी. कारण घराघरामध्ये घुसत असते ना तो माणूस. पण अगदी सामान्यपासून काही खासदार होते, काही मंत्री होते, अशा अनेक लोकांना भेटत गेलो. बर. आणि त्यात गमतीचा भाग असा, एकदा मला आठवत आहे, मी असं भेटताना 3 लोक आले, 3-4 आले, मला तुमच्याशी बोलायचं. मग आम्ही आपलं कुठेतरी बसलो आणि सुरू केलं बोलायला. ते 4 वेगवेगळ्या पक्षाचे होते. बरं. आणि त्यांचा आपसामध्ये चिक्कार मारामाऱ्या, गावातल्या मारामाऱ्या. परंतु जॉर्ज हा विषय निघाला की सगळ्यांचं एकमत असायचं. बर. की असा माणूस झाला नाही. आमची पक्षातली भांडणं सोडा, परंतु बिहारमधली आम्ही सगळी माणसं आम्ही जॉर्जवर प्रेम करतो, कारण जॉर्जने आमच्यासाठी जे केलं ते कोणी केलं नाही असं म्हणायचं. त्यामुळे कम्युनिस्ट असोत, RSS असोत, BJP वाले असोत, समाजवाद्यातले गट असोत, सर्व लोक जॉर्जकडे पाहताना नेहमी पक्ष विसरून पाहत असत चारी बाजूने. आणि हे मला बिहारमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये कुठेही हिंडत असताना मलाही दिसत होतं.